प्रबोधिनी एकादशी आणि तुळशी विवाहाचे 15 गुप्त उपाय. घरात लक्ष्मी कायम कशी ठेवावी. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत एका अत्यंत शुभ आणि शक्तिशाली दिवसाबद्दल. प्रबोधिनी एकादशी. या दिवशी भगवान विष्णू योगनिद्रेतून जागे होतात आणि माता लक्ष्मीचं घरात आगमन होतं. आजच्याच दिवशी तुळशी विवाह देखील होतो आणि या दिवसाचे काही गुप्त उपाय असे आहेत जे केल्याने घरात लक्ष्मीचा स्थायी वास होतो, सुखशांती वाढते आणि नशिबात बदल दिसतो. तुळशी विवाह म्हणजेच प्रबोधिनी एकादशी. या दिवशी हे उपाय केल्यास घरात अखंड लक्ष्मीचा वास राहतो, धनलक्ष्मीचा वर्षाव होतो, लक्ष्मी नारायणाची आपल्यावर सदैव कृपा राहते. त्यामुळे हे गुप्त उपाय तुम्ही नक्कीच करा आणि एक सुंदर अनुभव घ्या. हे उपाय केल्यास आपल्या मनाची इच्छा हे त्वरित पूर्ण होते. तर कोणते आहेत हे 15 गुप्त उपाय जाणून घेऊयात खालीलप्रमाणे. 1. सकाळी लवकर उठून स्नान करा. सकाळशी ब्रह्ममुहूर्तात उठून स्नान करा आणि मनात भगवान विष्णूचं नामस्मरण करा. शरीर, मन आणि विचार स्वच्छ असले की लक्ष्मी आपोआप आकर्षित होते. 2. तुळशीला दिवा लावा. तुळशीच्या झाडापाशी शुद्ध तुपाचा दिवा लावा. हे केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते आणि धनप्राप्तीचे मार्ग खुलतात. 3. तुळशी विवाहाचे प्रतिकात्मक आयोजन करा. लहानसा तुळशी विवाह घरात करा. तुळशीला साखरपाक, खीर, फळं आणि पिवळं वस्त्र अर्पण करा. यामुळे वैवाहिक सुख आणि आर्थिक स्थैर्य वाढते. 4. विष्णू लक्ष्मी मंत्राचा जप करा. ओम लक्ष्मी नारायणाय नमः हा मंत्र 108 वेळा म्हणा. हा मंत्र लक्ष्मीला घरात स्थिर ठेवतो. 5. दक्षिणेकडे दिवा लावू नका. लक्ष्मी प्राप्तीच्या दिवशी दक्षिण दिशेला दिवा लावल्याने धन हळूहळू कमी होतं. नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेकडे दिवा लावा. 6. तुळशीला लाल फुलं अर्पण करू नका. तुळशीला लाल फुलं अर्पण करणे निषिद्ध आहे. फक्त पांढरी, पिवळी किंवा गुलाबी फुलं वापरा. 7. गरिबांना अन्नदान करा. या दिवशी केलेलं अन्नदान लक्ष्मीचं अन्नदान मानलं जातं. थोडे जरी दिलं तरी त्या पुण्याचा परिणाम मोठा असतो. 8. भगवान विष्णूला शंख आणि तुळशीपत्र अर्पण करा. तुळशीपत्रा वाचून विष्णूची पूजा अपूर्ण आहे. तुळशीपत्रात लक्ष्मीचं वासस्थान असतं. 9. संध्याकाळी दीपदान करा. संध्याकाळी घरात 4ही कोपऱ्यात दिवे लावा. हे 4 कोपऱ्यातलं दीपदान लक्ष्मीला स्थायित्व देतं. 10. तुळशीच्या भोवती 11 प्रदक्षिणा मारा. प्रत्येक प्रदक्षिणेसोबत ओम नमो नारायणाय म्हणा. हे मन शांत करतं आणि धनयोग मजबूत करतो. 11. पवित्र धाग्याने तुळशी बांधा. तुळशीला पिवळ्या धाग्याने बांधल्याने नात्यात प्रेम, घरात एकता आणि धनाचा प्रवाह कायम राहतो. 12. घरातील जुनी तुळशी कधीच फेकू नका. जुनी तुळशी गंगेत किंवा कुंडात विसर्जित करा. फेकल्याने लक्ष्मी नाराज होते. 13. तुळशीसमोर इच्छा सांगा. शुद्ध मनाने माझ्या घरात सुख शांती आणि लक्ष्मीचा वास होवो अशी प्रार्थना करा.
तुळशी आपल्या इच्छेला स्वीकारते. 14. रात्रभर दिवा जळू द्या. त्या रात्री एक दिवा अखंड लावा. ही अखंड दीप परंपरा लक्ष्मीला स्थिर करते. 15. तुळशीला नमन करून आभार मांडा. शेवटी तुळशी आणि भगवान विष्णूला नमन करून आभार मांडा. कारण आजचा दिवस म्हणजे लक्ष्मीचं आगमन आणि विष्णूचं जागरण. मित्रांनो, हे 15 उपाय सोपे आहेत, पण प्रभावी आहेत. जेव्हा आपण श्रद्धेने करतो तेव्हा घरात लक्ष्मी टिकते, घरात आनंद वाढतो आणि मनात शांती येते. तर या प्रबोधिनी एकादशीला तुळशी विवाह करायला विसरू नका आणि लक्ष्मीचे स्वागत करा आपल्या मनाने, आपल्या श्रद्धेने आणि आपल्या दिव्याने. लक्ष्मी टिकवायची असेल तर श्रद्धा, स्वच्छता आणि सातत्य हवे.